छोटासा प्रश्न मला पडला की या जगामध्ये अशी असंख्य माणसं आहेत ज्यांना घरं नाही आहेत, ती कुठे राहतात? आणि उत्तर सोपं होतं, ती रेल्वे स्टेशनवरती राहत असती, ती एस.टी. स्टँडवरती झोपत असती. आणि म्हटलं मग आपल्याला काय अवघड आहे हे करायला, सोपं आहे की. मग दिवसभर कॉलेज करायचं आणि पुणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरती जाऊन राहायचं, असा दिनक्रम चालू झाला. पण ते सोपं नव्हतं. म्हणजे कधी कधी आपल्याला विचार सोपे वाटतात, स्वप्नवत वाटतात, पण ते ज्यावेळेला प्रत्यक्षात आपण करायला जातो त्यावेळेला त्यातल्या गमती जमती सगळ्या लक्षात यायला लागतात. आणि मग तिथे राहत असताना पोलीस झोपू द्यायचे नाही. बरं, मी दिसायचो नॉर्मल, अंध वाटायचं नाही लोकांना. त्याच्यामुळे मग त्यांना वाटायचं हा नेमका आहे कोण. काठ्या मारून ते उठवायचे मला. मग हा रोजचाच रात्रीचा त्रास. बरं, रात्र 12 तासांची, जागे किती वेळ राहायचं माणसानं. पण मग ते सगळं करत असताना मी विचार करायचो की हे का घडतंय. बरं, सगळ्याच अंध मुलांच्या बाबतीत हे असं घडत असेल का? मग जर हे घडत आहे असं आपल्याला वाटतंय, तर मग ही परिस्थिती बदलली पाहिजे. आणि मग कशी बदलली पाहिजे? मग देवतासारखे काही मित्रमैत्रिणी कॉलेजमध्ये माझ्यासोबत होते. त्यांच्याशी मी ह्या विषयी बोलायचो की काहीतरी आपण याच्यामध्ये परिवर्तन आणलं पाहिजे. आणि मग 12वीत शिकत होतो तेव्हा असं वाटलं की आपण ही परिस्थिती बदलून टाकण्यासाठी काहीतरी काम सुरू करायला हवं. आणि त्या विचारातनं, म्हणजे त्या प्लॅटफॉर्मनेच खरं तर मला प्रेरणा दिली की तुम्हाला लढलं पाहिजे. कुणीतरी येणार नाहीये तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करायला. तुमचा लढा तुम्हाला लढला पाहिजे. आणि तेच मी मनामध्ये माझ्या वाटत आलं की आपले प्रश्न आपल्याला सोडवले पाहिजेत, आपल्या बांधवांचे प्रश्न आपल्याला सोडवले पाहिजेत. प्रत्येक वेळेला कुणीतरी मदत करायला येईल असं होणार नाही. आणि म्हणून मग आपण तयार होऊया, आपण उभे राहूया. आणि मी उभा राहिलो, मी माझ्यासारख्या अनेक लोकांना उभं केलं.